मागील 7 ते 8 महिन्यांपासून आम्ही मागणी लावून धरलेली त्याला यश आलेलं आहे। ठाकरेंच्या सेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंची प्रतिक्रिया आहे। तर निर्यात शुल्क हटवल्यानं अर्थव्यवस्थेमध्ये भर पडेल असं भास्कर भगरे यांनी म्हटलंय। निर्यात शुल्क हटवल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं भगरेंचं म्हणणं आहे। पवार गटाचे खासदार भास्कर भगरेंची ही प्रतिक्रिया आहे। सरकार दरबारी विविध माध्यमातून कांदा निर्यात शुल्क रद्द होण्यासाठी आम्ही सर्वच खासदारांनी लढा सुरू केला होता। याआधी शासनाने काही शुल्क कमी केले होते आणि आता पूर्णतः रद्द करण्यात आले आहे। केंद्रीय मंत्र्यांना सातत्याने पटवून दिले की कांदा निर्यात शुल्क रद्द केल्याने परकीय चलन देशाच्या गंगाजळीमध्ये येऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा लाभ होणार आहे। तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळणार असल्याने त्यांचे उत्पन्नात वाढ होणार आहे। विविध माध्यमातून दिलेल्या लढ्याला अखेर यश आल्याचे बघायला मिळत आहे। आज सरकारने 20% कांदा शुल्क निर्यात जे होतं ते रद्द केलं, त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। कारण सध्या कांद्याची काढणी चालू आहे आणि प्रचंड उत्पादन कांद्याचं आहे आणि त्यामुळे माझ्या शेतकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल। निर्यात सातत्याने चालू ठेवली तर एक चांगल्या पद्धतीचं परकीय चलन आपल्या देशाला मिळून त्याचा फायदा देशालाही होतो आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही होतोय। तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती अन्याय करणारी कोणती धोरणं भविष्यामध्ये लागू करू नये हीच सरकारला या निमित्ताने मी विनंती